हे हाती पुस्तक आहे अक्षरांचा संघ, महेश्वर लवेकर. वर्णमुद्रांनी नुकतंच प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि याविषयी फेसबुकला काही माहिती मी दिली आहे, पण यातली काही प्रकरणं तुम्हाला वाचून दाखवायची आहे. त्यातलं एक हाती आज जे वाचण्याची आज इच्छा झाली ते आहे सहोदरांचा शोध या वर्णमुद्राच्याच ई जर्नलच्या मालिकेतलं बार्टलबी अँड कंपनी. थोडं सगळं जर जुळून आलं तर मी विनंतीसुद्धा केली आहे लवेकरांना की ही या कादंबरीचा पूर्ण मराठी अनुवादच तुम्ही करून द्या. बार्टलबी अँड कंपनी ही आहे एनरिके विला मातास या स्पॅनिश लेखकाची कादंबरी. एनरिके विला मातासचं पहिलं पुस्तक तो 23 वर्षांचा असताना 1971 साली प्रसिद्ध झालं. त्यानंतर 2 वर्ष तो पॅरिसमध्ये राहिला आणि त्या अनुभवावर आधारित त्याच्या कादंबरीचं शीर्षक होतं, म्हणजे शीर्षक आहे नेव्हर एनी एंड टू पॅरिस. नंतर त्याची एक कादंबरी मोंटानोज मॅलडी, याचा निवेदक हा एक लेखक आहे. साहित्यिक कलाकृतींमध्ये घडणाऱ्या आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या घटना यात फरक करणे त्याला कठीण होत चालले आहे. त्याची कादंबरी मॅक अँड हिज प्रॉब्लेम चा निवेदक हा 60 वर्षांचा एक मनुष्य आहे. त्याचे वाचन प्रचंड आहे आणि त्याला नुकतेच कामावरून कमी करण्यात आले आहे. तो रोजनिशी लिहू लागतो आणि त्यातील लिखाण कादंबरीच्या वळणावर जाणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करतो. विला मातास याच्या पुस्तकात अनेक लेखकांचे साहित्यकृतींचे संदर्भ येतात आणि अनेक अवतरणेही येतात. ही अवतरणे कोणाची आहेत हे बरेचदा खात्रीने सांगता येत नाही. यांचा लेखक प्रत्यक्षात होता की हे निव्वळ काल्पनिक आहे हेही सांगता येत नाही. त्याच्या कथा कादंबऱ्यातील निवेदक अत्यंत बेभरवशाचे आहेत. 30हून अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या त्याच्या पुस्तकांना कुठले लेबल लावायचे, लेबल लावायचेच असल्यास ते सोपे नाही. आता हे पुढील टिपण त्याची कादंबरी बार्टलबी अँड कंपनीविषयी आहे. हर्मन मेलव्हिलच्या एका कथेत बार्टलबी या नावाचे एक पात्र आहे. तो लेखनिकाचे काम करत असतो. त्याला कुठलाही प्रश्न विचारल्यावर त्याची पहिली प्रतिक्रिया असते, हे न केलेले बरे. एनरिके विला मातास या स्पॅनिश लेखकाच्या बार्टलबी अँड कंपनी या कादंबरीचा निवेदक मार्सेल्लो हा आहे. हा मार्सेल्लो कदाचित काफ्काच्या एखाद्या कादंबरीतील पात्रही असू शकेल असा आहे. कादंबरीच्या सुरुवातीला हे अवतरण येते, काही लेखक लौकिक कमावतात उत्तम लिखाण करून, तर काही लिखाण न करून. मार्सेल्लो अशा साहित्यिक बार्टलबींची ज्यांनी लिखाण केलेच नाही अथवा एखाद दुसरी साहित्यकृती निर्माण करून पुढे ते या साहित्यिक विश्वातून लुप्त झाले, अशांची माहिती संकलित करून त्या तळटीपांचे एक पुस्तक तयार करायचे आहे. लेखन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना लेखन न करण्याची उर्मी का येते, असा नकारार्थी निर्णय ही मंडळी का घेतात, या जटिल प्रश्नांच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याचा मार्सेल्लोचा प्रयत्न आहे. त्याला असे संकलन करण्याची निकड का जाणवली याचाही छोटा इतिहास आहे. मार्सेल्लो अगदी तरुण असताना 25 वर्षांपूर्वी त्याने एक कादंबरी लिहिली होती.
तरुण वयात कादंबरी प्रसिद्ध झाली याचा त्याला सार्थ अभिमानही होता. कादंबरीची एक प्रत त्याने वडिलांना भेट दिली आणि कादंबरी वाचून वडिलांचा असा ग्रह झाला की त्यामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीविषयी फार वाईट साईट लिहिले गेले आहे. संतप्त होऊन त्यांनी मार्सेलोला ठणकावून सांगितले की अर्पण पत्रिका लिहून तीच प्रत मार्सेलोने त्याच्या पहिल्या पत्नीला भेट द्यावी. अर्पण पत्रिकेचा मजकूरही त्यांनीच मार्सेलोला सांगितला होता. मार्सेलोने याचा प्रतिकार केला, कारण काफ्काप्रमाणे वडिलांपासून स्वतंत्र होण्याचा साहित्य निर्मिती हाच एकमेव मार्ग त्याच्यापाशी होता. मात्र अखेरीस त्याला वडील म्हणाले तेच करावे लागले आणि या घटनेचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि पुढील 25 वर्षे त्याला लिखाण करणेच शक्य झाले नाही. मात्र या प्रदीर्घ लिखाण ग्रहणातून वरीलप्रमाणे तळटीपांचे संकलन करून बाहेर पडायच्या प्रयासापोटी त्याने केलेल्या नोंदी म्हणजेच ही कादंबरी आहे बार्टलबी अँड कंपनी. यातल्या काही नोंदी किंवा अंश त्या कादंबरीतले हे पुढील प्रमाणे आहेत. 1. रॉबर्ट वॉल्सरला हे माहीत होते की लेखकाला जे लिखाण करता येत नाही तेही एक प्रकारचे लिखाणच असते. त्याने उपजीविकेसाठी लिपिक, लेखनिक, कारखान्यातील कामगार अशी कामे केली. त्याचा जास्तीत जास्त वेळ कामाच्या ठिकाणी जात असे. रॉबर्टो कॅलॅसो याच्या मते सर्वसाधारण सरळ मार्गी दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये संपूर्ण विश्वाचे अस्तित्व नाकारण्याची प्रवृत्ती दिसून येते. या अंगाने विचार केल्यास मेलव्हिलच्या कथेतील अधिकाधिक वेळ ऑफिसात घालवणारा बार्टलबी आणि वॉल्सर यांच्यातील साधर्म्य लक्षात येते. दुसरी नोंद. 1954च्या सुमारास युआन रुल्फोने पेड्रो पॅरमो ही कादंबरी लिहिली. याबाबत तो म्हणतो, 1954च्या मे महिन्याच्या सुमारास मी एक वही आणली आणि त्या वहीत बरेच दिवसांपासून मनात घोळत असलेल्या कादंबरीचे पहिले प्रकरण लिहून काढले. हे कथानक मला कसे सुचले हे मी आजही सांगू शकणार नाही. असं वाटतं की कुणीतरी मला कथानक सांगत होते आणि मी ते उतरवून घेत होतो. इथे या गोष्टीचा उल्लेख करायला हवा की रुल्फो चरितार्थासाठी लेखनिक म्हणून काम करायचा. या कादंबरीला चांगलेच यश मिळाले. मात्र यानंतरच्या 30 वर्षात रुल्फोने काहीही लिखाण केले नाही. याबाबतीत त्याची तुलना रॅम्बोशी केली जाते. वयाच्या 19व्या वर्षी रॅम्बोचे दुसरे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि लगेच तो सर्व गोष्टी मागे सोडून साहसी असे काही करावे म्हणून निघून गेला आणि मृत्यू येईपर्यंत पुढील 2 दशके असेच नको तेवढे साहसी आयुष्य तो जगला. लिखाणात पडलेल्या 3 दशकांच्या खंडाविषयी रुल्फोला विचारले असता त्याचे उत्तर होते, हा खंड पडला होता त्याचे काका सेलेरिनो यांच्या मृत्यूमुळे. कारण ते सांगत असत त्याच गोष्टी रुल्फो शब्दबद्ध करत असे. ते नेहमी त्याच्याशी गप्पा मारत असत. त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ह्या खोट्या, प्रत्यक्षात न घडलेल्या होत्या आणि पर्यायाने त्याचे संपूर्ण लिखाण हे धादांत खोटे होते. स्पॅनिश लेखक फेलिपे अल्फा यांनी त्याच्या लिखाणात पडलेल्या 51 वर्षांच्या खंडाविषयी जे स्पष्टीकरण दिले त्यातही बरेचसे तथ्य दिसते. फेलिपेचा जन्म 1902 सालचा, त्याचा मृत्यू एवढ्यातच झाला आहे. 1928 साली त्याने पहिली कादंबरी लिहिली आणि 1948 साली दुसरी. पुढे 51 वर्ष तो जगला, मात्र लिखाण न करता. फेलिपेने याचे स्पष्टीकरण दिले ते असे की इंग्रजी भाषा आत्मसात केली की लिखाण करण्यात अडचणी येऊ लागतात. ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे त्यांनाही हे लागू होते. इंग्रजी भाषा आत्मसात करतेवेळी पडणारे बौद्धिक कष्ट
तोवर अजिबात ध्यानात न आलेले भाषेचे बारकावे यामुळे फेलिपे याला नंतर स्पॅनिश भाषेतही लिखाण करणे अशक्य होऊन बसले. फ्रान्स काफ्काने तर लिखाण करणे कसे जवळपास अशक्यच असते याचा आपल्या लिखाणात विशेषतः डायरीजमध्ये वारंवार उल्लेख केलेला आहे. आंद्रे जीद याच्या कादंबरीतील एक पात्र संपूर्ण कादंबरीभर पुस्तक लिहायचा मानस घेऊन वावरते, मात्र कादंबरी संपेपर्यंत त्या पुस्तकाचे लिखाण काही त्याच्या हातून होत नाही. पॉल व्हॅलेरीचे प्रतिरूप मॉस्युतिस्ते केवळ लिखाण न करण्यावर थांबत नाही, तर आपला संपूर्ण ग्रंथसंग्रहच खिडकीवाटे बाहेर फेकून देते. लेखकाला वेड लागल्यामुळे लिखाणात प्रदीर्घ खंड पडल्याची 2 ठळक उदाहरणे आहेत. जर्मन महाकवी आणि तत्त्वज्ञ होल्डरलिन आणि स्विस जर्मन लेखक रॉबर्ट वॉल्सर यांची. होल्डरलिन याने आयुष्याची अखेरची 38 वर्षे एका सुताराच्या माळ्यावर राहून व्यतीत केली, तर वॉल्सरच्या आयुष्याची अखेरची 28 वर्षे त्याला 2 मनोरुग्णालयांमध्ये व्यतीत करावी लागली. अशा ह्या काही नोंदी आहेत. बार्टलबी कादंबरीचा निवेदक एका नोंदीमध्ये म्हणतो, एके दिवशी मला जाग आली आणि जाणवले की शरीर मनाला असह्य वेदना होत आहेत. या वेदनेवर उतारा म्हणून मी घरात असलेले फर्नांडो पेसोआ याचे द बुक ऑफ डिस्क्वायट शोधून काढले आणि निर्धार केला की या पुस्तकातील प्रथम नजरेला पडेल ती नोंद, मग ती कितीही कठीण का असेना, वाचून काढायचीच. आपल्या वेदनेचे शमन व्हावे म्हणून इतरांच्या वेदनेच्या नोंदी वाचणे ही पद्धत किमान माझ्यासाठी तरी उपयुक्त ठरली आहे. पुढच्या एका नोंदीत निवेदक लिहितो की या तळटीपांमध्ये मी आजवर स्वतः हर्मन मेलव्हिलला ही बार्टलबी सारखी व्याधी जडली होती याचा उल्लेख कसा केला नाही याची गंमत वाटते. कदाचित स्वतःला जडलेल्या व्याधीचे वर्णन करता यावे म्हणूनच त्याने बार्टलबी हे पात्र निर्माण केले असावे. ही कथा लिहिली तेव्हा त्याचे वय 34 वर्षे होते आणि त्याला आपण अपयशी आहोत या भावनेने अपार नैराश्य आले होते. यावरचा उतारा म्हणूनच त्याने हे पात्र निर्माण केले असावे अशीही शक्यता आहे. जेम्स जॉयस याच्या चरित्रात रिचर्ड एलमन याने लिहिलं आहे की जॉयस आणि बेकेट या दोघांनाही गप्प बसून राहायचे व्यसन जडले होते. त्यांची अनेक संभाषणे अशा निःशब्दतेने भरलेली होती. बेकेटच्या नाटकांविषयी जी नंतर त्याला काय क्षणिका 2 मिनिटाची 2.5 मिनिटाची किंवा कर्टन रेझर्स अशा प्रकारची नाटकं बेकेटनी लिहिली. तर त्याच्या एका 2 अंकी नाटकाविषयी प्रख्यात काय म्हणतात त्याला एका समीक्षकाने केलेली टीप अशी आहे की हे बेकेटचे हे 2 अंकी नाटक आहे. पहिल्या अंकामध्ये संवाद अतिशय कमी आहेत आणि दुसऱ्या अंकामध्ये ते त्यापेक्षा कमी होत जातात. असं हे 2 अंकी नाटक आहे, असं बेकेटच्या नाटकाविषयी. तर हे अक्षरांचा संघ म्हणून लव्हेकरांचं पुस्तक आहे. ही छोटी छोटी टिपणं आहेत, पण फार महत्त्वाची टिपणं आहेत. बरीचशी टिपणं वर्णमुद्रातूनच आलेली आहेत. आणि जयप्रकाश सावंतांनी अशी प्रतिक्रिया पाठवली की बहुतांश तर वाचलेलीच आहे, पण पुस्तक रूपात आल्यामुळे आता ती पुन्हा वाचणार आहे. पुस्तक त्याच्यासाठीच काढायचं असतं की काही म्हणजे जर्नल्समधून किंवा नियतकालिकांमधून आलेली टिपणं किंवा आलेलं लिखाण हे तसं संग्रहित राहणं, म्हणजे काही जण ठेवतात अंक जपून, परंतु ती पुन्हा वाचायची झाली तर ते आणि वर्णमुद्राच्या पद्धतीनुसार असं हार्डबाउंड पुस्तक वगैरे असलं तर ते थोडं जास्त काळ टिकून राहत असावं असं मला असं वाटत असतं मला की ते
तुमच्या बुकशेल्फमध्ये हे नीट ठेवता येतं, नीट राहतं, त्याचे पानं दुमडत नाही. त्यामुळे ते बरीच वर्ष वाचणं झालं नाही तरी कधीतरी आपण ती वाचू अशा आशेवरती पुस्तकं राहतात, म्हणून ती हार्डबाउंड करायची असतात. तसं हे एक हार्डबाउंड पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये फर्नांदो पेसोआ, औरान पामुक, जुजे सारामागो, कुमार अंबुज, अर्न मॅली, मंगलेश डबराल, सतीश काळसेकर, एम्ब्रोज बियर्स, इटॅलो कॅल्व्हिनो, क्लॅरिस लिस्पेक्टर, एनरिके विला मातास, पिएरे रेव्हर्डी आणि होर्हे लुई बोर्हेज ह्या लोकांविषयीची छोटी छोटी टिपणं, माहिती, एखाद्या कथेचा किंवा एखाद्या त्यांच्या आर्टिकलचा अनुवाद, असं विविधरंगी लिखाण या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल. याच्या ब्लर्बला इफ ऑन अ विंटर्स नाईट अ ट्रॅव्हलर या इटॅलो कॅल्व्हिनीच्याच एका पुस्तकातला उतारा आहे की नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकापासून तुम्हाला खास असा आनंद मिळतो आणि फक्त हे पुस्तकच तुमची सोबत करतं असं नाही, तर त्यातल्या नाविन्याचं अप्रूपही तुमची सोबत करतं. कारखान्यातून नुकत्याच बाहेर पडलेल्या वस्तूविषयी वाटावं तसं हे अप्रूप असू शकेल. नव्या पुस्तकाचं हे बहरणं टिकतं. ग्रीष्माच्या वाचनालयात पुस्तकाचं डस्ट जॅकेट पिवळं पडू लागतं, पानांच्या कडा धुरकट होऊ लागतात, बांधणी खिळखिळी होऊ लागते. तोवरच तुम्ही मात्र आशा बाळगता की तुमच्या दृष्टीस नेहमीच खरं नाविन्य पडेल, असं नाविन्य जे कधी काळी नूतन होतं आणि आजही तसंच आहे. तर अर्थात तुम्ही हाती घेता त्यावेळी त्या पुस्तकातलं आतलं हे तुमच्यासाठी नवीनच असतं, जरी ते पुस्तक प्रकाशित होऊन कितीही वर्ष झालेली असली तरी.